भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जुम्बुद्वीप बुद्धविहाराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला। या विहाराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर युवराज निजाम मेश्राम, प्रोफेसर NH कॉलेज ब्रह्मपुरी हे होते, तर धम्मदेसना महामोगलायन प्रेरणाभूमी महाविहार सावंगी पूज्य भंत दिगंकर श्रामणेर यांच्या उपस्थितीत देण्यात आली। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, मनोज बनसोड, सामाजिक कार्यकर्ता लाखांदूर उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून चपराड येथील सरपंचा मंदाताई ढोरे, प्राध्यापक धनंजय ढवडे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास जांभूळकर यांनी केले, तर संचालन प्राध्यापक मोहन सांगोडे, तर आभार सुमेध जांभूळकर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जुम्बुद्वीप बुद्धविहाराचे अध्यक्ष मोहनलाल बनसोड, चुन्नीलाल शहारे उपाध्यक्ष, नंदकिशोर ढवडे सचिव, प्रशांत वासनिक सहसचिव, प्रीतम जांभूळकर कोषाध्यक्ष, पटवारी जनबंधू, साहित्य राऊत, निखिल मेश्राम, शुभम जांभूळकर, मिथुन वासनिक, पवित्र मेश्राम, कलाबाई मेश्राम, प्रियंका मेश्राम, तरुणा मेश्राम, अस्मिता जांभूळकर, शालूबाई जांभूळकर, किरण जांभूळकर, मीनाक्षी बडोले, किरण शहारे, हिराबाई शहारे आणि समस्त बौद्ध समाज कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले। धम्मदेसना भदंत महामोगलायन प्रेरणाभूमी महाविहार सावंगी भदंत दीपंकर या गावच्या प्रथम नागरिक आयुष्यमती मंदाताई सुधाकरजी ढोरे, सरपंच ग्रामपंचायत चपराड, आयुष्यमान मनोजजी बनसोड साहेब, सामाजिक कार्यकर्ता आणि वक्ता, आजच्या या विचारमंचावर उपस्थित असलेले धनंजय ढवळे सर, संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका, सर्व बहुजन समाजातील सर्व युवागण, तर आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती साजरी करीत आहोत, परंतु या ठिकाणी विविध महापुरुषांचे फोटो आपल्या समोर आहेत। जयंती ज्यांची असते त्यांचीच आपण या ठिकाणी फोटो लावायला पाहिजेत होती, परंतु या ठिकाणी विविध महापुरुषांचे फोटो आपल्या समोर आहेत। म्हणजे असं नेमकं काय आहे, म्हणजे महापुरुष एका विशिष्ट जातीत बांधलेले नव्हते। छत्रपती शिवाजी महाराज, ज्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, जे आरक्षणाचे पुरस्कर्ते आहेत, छत्रपती शाहू महाराज, शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, लोकनायक, आदिवासी समाजाचे नेते बिरसा मुंडा, माँ सावित्री, माँ भीमाई, माँ जिजाऊ, या सर्व महापुरुषांच्या मागे, त्यांच्या यशस्वी कामाच्या मागे त्यांच्या गृहिणीचा हात होता। आणि आपण बाबासाहेब म्हटलं की लोकांना वाटते की बाबासाहेब एका विशिष्ट जातीचे आहेत, ते एका विशिष्ट जातीसाठी आहेत, परंतु हे जयंती बाबासाहेबांची हे एका विशिष्ट जातीची नाही आहे। या विशिष्ट जो तमाम बहुजन समाज आहे, त्या समाजाने त्या बाबासाहेबांवर डोक्यात घेतलं पाहिजे, कारण त्यांनी डोक्यावर घेऊ नये, कारण त्या बाबासाहेबांनी सर्व समाजाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांना आरक्षण दिले, त्यांना नोकऱ्या दिल्या, परंतु लोकांचे एक दृष्टिकोन आहे, त्यांची भावनिकता एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते की बाबासाहेब एका विशिष्ट जातीचे, तुम्ही त्या बाबासाहेबांना एका विशिष्ट जातीत बांधले, परंतु ओबीसी समाजाने विचार केला पाहिजे की त्या बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय संविधान मध्ये
म्हणून ही जयंती एका विशिष्ट जातीची जयंती नाही, तर आपल्या ओबीसी समाजाची जयंती आहे, सर्व समाजाची जयंती आहे आणि सर्व समाज मिळून या बाबासाहेबांची जयंती आपण साजरी केली पाहिजे. आज शिक्षणाचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? या नोकरी संधी कोणी दिलं? आज तुम्हाला 52% आरक्षण असताना फक्त ओबीसीला 19% आरक्षण मिळत आहे. याचं काय कारण आहे? याचं कारण सुद्धा आपण शोधलं पाहिजे. आपण याचं कारण कधी शोधत नाही आणि भलत्याच विचाराकडे पडतो. कोणाच्या वर्चस्व, कोणाचे कुबडे काढून आपण आपल्या ज्या समाजाची आहे त्या समाजाच्या अधोगतीकडे जातो. कारण या बहुजन समाजाला, ओबीसी समाजाला 27% आरक्षण देण्याचं काम बीपी सरकारने केलं आहे. त्याच सरकारने 40 वर्षानंतर बाबासाहेबांना हा जो भारतरत्न आहे तो भारतरत्न त्याच सरकारनं दिला आहे. साधं ज्या सरकारने या देशात सरकार केलं, साधं संसदेत बाबासाहेबांचं चलचित्र नव्हते, तर 40 वर्षांनी त्या व्हीपी सिंगाच्या सरकारने दिलं आहे. 27% आरक्षण सुद्धा त्यांनी दिलं आहे. मग सांगा आपलं कोण आणि परतो कोण हे आपण ओळखलं पाहिजे. कारण आपल्याला अनेक पक्ष, अनेक लोक आपल्याला धुंपवा देतात की आम्ही तुमचे जाऊ, तुमचे काही नाही आहे. प्रत्यक्ष कृतीत जे उतरेल ते आपलं, जे कृतीत नसेल ते आपलं नाही. कारण आरक्षणच्या या देशाचं राजकारण हा आरक्षण चालू होत आहे. कारण मोदी नामदारी पंतप्रधान आहेत, परंतु खरं नेतृत्व या देशातलं आरक्षण मोहन भागवत चालत आहे. कारण जो दिशा मोहन भागवत देईल तोच मोदी करतो. म्हणून या देशातील जो आपला संविधान आहे तो आपला खऱ्या अर्थाने या धोक्यात आहे. ही आपली लोकशाही धोक्यात आहे आणि या संविधानाच्या विरोधात जे या देशात जो एक वातावरण बिघडवण्याचं काम केलं जात आहे आणि जो भारतीय संविधान आहे तो कुठेतरी कमजोर करण्याचा हे लोक प्रयत्न करीत आहेत. म्हणून आपण शाळेवर राहिलो पाहिजे, समाजाने एकत्र आलो पाहिजे. कोणाच्या कुबड्या चालता कामा नाही, कुणाच्या मागे धावता कामा नाही. आपण आपला समाज कसा संघटित होईल आणि आपण कोणत्या विचारधारेवर चाललो पाहिजे याचा विचार केला पाहिजे. कारण या ठिकाणी समाज मंदिराचं उद्घाटन झाला. आपल्याला वाटत असेल अमुकांना दिलं तमुकांना दिलं, तो आपला हक्क आहे. कारण मी जनप्रतिनिधी असेल तर माझा बी सुद्धा हक्क आहे तो देण्याचा. कारण तो पैसा आपला आहे, कोणी आपल्या घरून देत नाही, निधी आपल्या घरून कोणी देत नाही. हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार शिकून घेणं आपला अधिकार आहे. म्हणून समाजाच्या लोकांनी सुद्धा दलालीच्या मागे लागता कामा नये, कोणाच्या उघड्यावर चालता कामा नये. कारण आपल्या समाजातील बरेच लोक आहेत की थोडसा काही दिलं तर त्याचे जे चाटवेगिरी राहतात त्याच्यामुळे समाजाची अधोगती होते, समाजाचं नुकसान होते. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून माझ्या या बहुजन समाजातील लोकांना विनंती आहे की आपण या बाबासाहेबांना आपण आपल्या घराघरात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे आज तुमच्या पोरं शाळेत शिक्षण शिकत आहे, तुमच्या मुलं नोकरी घेत आहे, तुमच्या मुलाला स्कॉलरशिप भेटत आहे, ते त्यांची देण आहे. नाहीतर बाबासाहेबांना संविधानात उल्लेख केला नव्हता, संविधानात कलम लिहून ठेवली नसती तर आज तुमचे पोरं बकरी आणि शेळ्या आज राखलं असतं. म्हणून ओबीसी जो समाज आहे त्या समाजाला दखल घेतलं पाहिजे. तर हा जो कार्यक्रम आहे एका विशिष्ट समाजाचा नाही. म्हणून आपण सुद्धा या कार्यक्रमाला या एससीच्या लोकांनी किंवा दुसऱ्या लोकांनी साजरा न करता आपण ओबीसीच्या समाजांनी या ठिकाणी आपली स्वतंत्र जयंती साजरी केलं पाहिजे आणि या एससीच्या लोकांना आपण तुम्हाला बोलावलं पाहिजे. तेव्हा समाजात एक एकोपा निर्माण होईल. नाहीतर एका विशिष्ट दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहिलं तर काही समाजाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला समाजाची निर्माण करायची असेल तर या महापुरुषाची देण आहे. त्या महापुरुषाच्या भरोश्यावर आपण जिवंत आहोत. हा संजीव भांबोरे जो बोलत आहे या महापुरुषाची देण आहे. जो माईक त्याच्या हातात आहे तो महापुरुषाची देण आहे. सफेद कपडे आहे त्याच्या अंगावर ते महापुरुषाची देण आहे. माझ्या काहीच नाही. कारण मी माझ्या बाबासाहेबांना संघर्ष केला नसतं तर आपल्याला गाव कुसाच्या बाहेर आपल्याला राहावं लागत होतं. त्यांनी काय केलं काय नाही केली त्या पिरियड मध्ये त्यांना कोणत्याच यातना सहन केल्या आपल्याला ती जाणीव बरोबर नाही. म्हणून आज आपल्याला चांगले कपडे भेटले, बंगला भेटल्या, गाडी भेटल्या.
म्हणून आपण त्याचा दुरुपयोग कुठेतरी करत आहोत असा होता कामा नये. म्हणून समाजाच्या लोकांनी आपण सावध झालं पाहिजे. मी अधिक न बोलता